नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही आपल्या गुलाबदादांना विचारते की तुम्ही तेथील जे काही सीसीटीव्ही आहे ते सगळं काही आता इकडे तर आणले ना. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो हो, कारण ते मोबाईलमध्ये आणता येत नव्हते म्हणून मी सगळं काही अगदी पेन ड्राईव्हमध्ये घेऊन आलो. आणि तो पेन ड्राईव्ह तो आता जानकीला दाखवतात. जानकीला आता आनंद होतो. जानकी म्हणते की बरं झालं गुलाबदादा तुम्ही हे सर्व घेऊन आले. आणि तो पेन ड्राईव्ह आता घेऊन जानकी मात्र होते आणि म्हणते की गुलाबदादा अहो तुम्ही तर खरंच माझं खूप मोठं काम केलं. गुलाबदादा सुद्धा खूप खुश असतात. तेव्हा जानकी आता गुलाबदादांना अगदी खुश होत थँक्यू सो मच असं म्हणते. त्यावर तर गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी साहेब तुम्ही मला थँक्यू का बोलतात. अहो तुम्ही तर मला अगदी लहान भावासारखं वागवलेलं आहे. मी माझ्या मोठ्या बहिणीसाठी इतकं सुद्धा करणार नाही का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो करणार ना. आणि हे बघा आणखीन एक ही गोष्ट मात्र तुम्ही कुणालाही सांगायची नाही. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अहो ह्या कानाला सुद्धा कळणार नाही. आपला गुलाबदादा कुणालाच सांगणार नाही म्हणून. तेव्हा आता जानकी थँक्यू बोलते आणि आता गुलाबदादा लगेच तेथून बाजूला सरकतात आणि गुपचूप निघून जातात. तर लताबाई आता इकडे रूममध्ये असते. तेवढं तिथे नाना दरवाजात येतात. दरवाजा उघडून ते आता थोडंसं मोठ्याने खाकरतात. तेव्हा आता लताबाई लगेच उठते आणि म्हणते की नाना अहो या ना या. तेव्हा आता नाना लगेच लांबूनच म्हणतात की नाही नाही असून द्या मी इथेच बरं आहे. अहो मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं असं जेव्हा नाना म्हणतात तेव्हा लताबाई म्हणते की अहो संकोच कसला, थांबा बसा खाली, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. म्हणून लताबाई आता जायला निघते. तर नाना म्हणतात की नाही नकोय, चहा वगैरे नकोय, मला फक्त बोलायचं आहे. म्हणून नाना आता तिथे समोर बाकावर बसतात आणि सांगतात की हे बघा सुमित्राने हट्ट धरलेला आहे आणि तिचं सुद्धा काही चुकत नाही. हे बघा. तेव्हा आता लगेच लताबाई विचारते की आता काय झाले, म्हणजे त्या दिवशी मी तिचे दागिने वगैरे घातले होते त्यामुळे ती आता नवीन दागिने मागते की काय. तर नाना म्हणतात की नाही. नाना म्हणतात की तसं नाही, तिचं असं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीचे हिस्से व्हायला पाहिजे. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की अहो काय बोलतात, असं का विचारतात त्या. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा सुमित्राचं असं म्हणणं आहे, हे बघा जी काही प्रॉपर्टी होती ती सर्व काही ऋषिकेशची होती आणि त्याच्याबद्दल सुद्धा तिला काही म्हणायचं नाही कारण तिची सुद्धा जरा भावनिक गुंतवणूक होती ऋषिकेश मध्ये. आणि हे बघा आता तुम्ही आला म्हणजे पार्वती आल्यापासून आणि तिला आता येथील काहीच असं पटेनासे झालेले आहे. भीती वाटते, बाजूला पडली, एकटी पडली असं काहीतरी तिला वाटते. आणि जे काही तिचे बाकीचे मुलं आहेत ते सुद्धा आता रस्त्यावर येतील अशी भीती तिला वाटते. म्हणून ती प्रॉपर्टीचे हिस्से करायचे म्हणते. म्हणून हे सर्व आहे. तर लगेच लताबाई म्हणते की बापरे कसला हा वेडेपणा आहे. आणि हे बघा त्याला मी काय करणार बरं, एकतर अगोदर सर्व काही प्रॉपर्टी मी ऋषिकेशच्या नावावर केलेली आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, ते सर्व मला माहिती आहे. आणि हे बघा जर तुम्ही ऋषिकेशची बोलला हे मात्र. तेव्हा आता लगेच लताबाई हे ऐकून म्हणते की आता ह्या व्यवहाराच्या गोष्टीबद्दल मी ऋषिकेशशी कसं बोलू, आणि तसंही मी त्याला सर्व देऊन मोकळी झालेलीच आहे. तुम्हीच सांगा बरं ह्या प्रॉपर्टीवरती आता माझा काय अधिकार आहे बरं. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश दरवाजात येतो आणि यांचं बोलणं ऐकतो. तर आता नाना सुद्धा म्हणत असतात की तसंही आता ह्या प्रॉपर्टीवरती माझा सुद्धा काही हक्क नाही. आणि तेवढ्यात ऋषिकेश हे ऐकून नाना आणि लताबाई या दोघांना म्हणतो नाना तुम्ही असं का म्हणतात. तेव्हा लगेच लताबाई आणि नाना ऋषिकेशकडे पाहतात. हे सगळं वैभव नाना तुमचंच आहे, तुम्हीच आहात म्हणून या प्रॉपर्टीला आधार आहे, रुबाब आहे. नाना हे बघा तुम्ही करते आहात तेव्हा खरंच मी खूप लहान होतो तेव्हा मात्र या घराला कोणी वाढवलं आणि कोणी जपलं. असं का बोलतात तुम्ही, या प्रॉपर्टीवर तुमचाच हक्क नाही तर मग कुणाचा असणार. आणि हे बघा नाना तुमच्या नंतर ह्या प्रॉपर्टीचा वारसा माझ्याकडे आलेला आहे. त्यामुळे हे बघा नाना हे सगळं काही तुमचं आहे. तुम्ही जे म्हणताल ते मी करायला तयार आहे. आणि त्यासाठी मात्र पार्वती आईचा वशिला लावण्याची काही गरज नाही नाना तुम्हाला. आणि हे सगळं करून सुमित्रा आईला जर बरं वाटणार असेल तर मी काही करायला तयार आहे. कारण तिच्याविषयी कोणताही राग माझ्या मनामध्ये नाही आणि मला कोणताही लोभ सुद्धा नाही. जे काही वडील मला सांगतील प्रभू रामाप्रमाणे मी ऐकायला तयार आहे. कारण नेसत्या वस्त्रांनी सुद्धा प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले होते त्या प्रभू रामचंद्राची आज आपण पूजा करतो. आणि हे बघा नाना त्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या आई वडिलांसाठी इतकं मोठं राज्य सोडलं. फक्त मला तुमचा शब्द महत्त्वाचा आहे. तुमच्या शब्दापुढे ह्या प्रॉपर्टीचं मला काही घेणे देणं नाही.
कोणतीही किंमत तिला नाही, तेव्हा आता नानांना आपल्या ऋषिकेशचा अभिमान वाटतो. कौतुकाने ते आता नाना अगदी ऋषिकेशकडे पाहत असतात. त्यांचे डोळे अगदी धन्य होतात. तेव्हा आता ऋषिकेश हे सर्व बोलून आता पार्वती आई म्हणजे लताबाईला विचारतो, हे सर्व बरोबर आहे ना पार्वती आई? तर आता पार्वती म्हणते की हो अगदी बरोबर म्हणजे लताबाई. म्हणून मी काय म्हणते हे बघा, जर सुमित्राच्या मनामध्ये किंतु आणि परंतु असेल तर हे बघा नाना, तुम्ही प्रॉपर्टीचे हिस्से करूनच टाका. आता हिला तर आपल्या ऐश्वर्याच्याच बाजूने बोलायचे असणार, तोच लगेच आता ही नानांना प्रॉपर्टीचे हिस्से तर करायला सांगते. तेव्हा आता नाना लगेच म्हणतात की हो ऋषिकेश, मी तुला सांगतो की तू आत्ताच्या आत्ता वकिलांना बोलावून घे आपल्या, आणि ते वकील आल्यानंतर पुढे काय करायचं आहे मी लगेच तुम्हाला हे सर्व सांगतो. तेव्हा आता बाहेरून खिडकीतून मात्र आता सारंग हे सर्व गुपचूप ऐकत असतो. नाना, ऋषिकेश, पार्वती म्हणजे ही लताबाई काय बोलतात ते. त्यानंतर आता जानकी तो पेन ड्राईव्ह आहे तर तो आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि लॅपटॉपला तो जोडते. तेव्हा जानकी ते फुटेज पाहत असते, परंतु तेथे ॲक्सिडेंट जो झालेला आहे त्याचं फुटेज अजून मात्र जानकी समोर काही आलेले नसते. तेव्हा आता जानकीला टेन्शन येते की जानकी विचार करते की नक्की गुलाबदादांनी करेक्ट असं हे फुटेज आणलं असेल ना. म्हणून जानकी आता पुढचं जे काही फुटेज आहे तर ते पाहतच असते. आणि तेवढ्यात ऋषिकेश आत येतो तर लगेच जानकी लॅपटॉप अगदी बंद करते आणि बाजूला ठेवते. तर ऋषिकेश डायरेक्ट आता मध्ये जातो आणि फाईल घेत असतो. तर जानकी लगेच उठते, लॅपटॉप बाजूला ठेवलेला असतो आणि ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश अहो काय झालं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही, जरा देशमाने वकिलांकडे मी जाऊन येतो. तेव्हा आता जानकी म्हणते की वकिलांकडे, आणि का ऋषिकेश काय झालं, इतक्या अचानक वकिलांकडे का निघालात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी आणि नाना यांनी असं ठरवलेलं आहे की प्रॉपर्टीचे हिस्से करून टाकायचेत म्हणून. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की काय काय बोलतात. तर ऋषिकेश म्हणतो की हो, प्रत्येकाला ज्याचे त्याचे हे हिस्से मिळायला हवेत. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की प्रॉपर्टीचे हिस्से आणि ऋषिकेश हे सर्व काय आहे, कधी ठरलं हे सर्व, काय बोलतात तुम्ही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सुमित्रा आईची तशी इच्छा आहे. तर जानकीला धक्काच बसतो की सुमित्रा आई आता लगेच प्रॉपर्टीच्या हिस्स्यापर्यंत गेल्या तर. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हे बघ, आत्ताच मात्र सगळ्यांना सगळ्यांच्या हक्काचं मिळायला हवे, त्यासाठी प्रॉपर्टीचे हिस्से होतात. आणि हे बघ जानकी, उद्या जर भविष्यामध्ये काही असतं कोणाला बद्दल धास्ती वाटायला नकोय, त्यामुळे ज्याचे हिस्से त्याला द्यायलाच हवे. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्ही म्हणता तर जे काही आहे तर ते काही वर्षांनी कधी ना कधी होईलच, परंतु हे बघा ऋषिकेश, आता ती योग्य वेळ नाही. आणि आता तुम्ही हे प्रॉपर्टीचे हिस्से करायला तयार झालात, इथे कोण आहे, सौमित्र भाऊजी आहेत का, शर्वरी वंश आहात का, आणि कोणीच इथे नाही हे बघा. आणि आई सुद्धा कधी या विषयावर असं काही कधी अगोदर बोललेलं नाहीत, त्यामुळे आता हे प्रॉपर्टीचे हिस्से करू नका. आणि आई आता हे सर्व का बोलतात याचा एकदा विचार करा, यामागे कधीही त्या असं बोलल्या नव्हत्या. म्हणून ऋषिकेश, मी तुम्हाला सांगते की हे बघा, ऐश्वर्यानेच आईंचे कान भरलेले आहेत. आता ऋषिकेश ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की अगं पुन्हा पुन्हा तू कायम त्या ऐश्वर्यावरच का संशय घेते, तुझी सुई मात्र तेथेच येऊन का थांबते. आणि हे बघ, आई स्वतः नानांशी बोललेली आहे, तिच्या मनामध्ये किती मोठं वादळ होतं हे तर तुला माहितीच आहे. एकतर तिच्या तब्येतीचा विचार कर, अगं डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितले त्याचा विचार कर. जर आपण तिचं काही ऐकलं नाही तर तिच्या मनावर काय परिणाम होईल, तिच्या तब्येतीला सुद्धा त्याचा अगदी फरक पडेल. त्यामुळे तू एकदा तिच्या तब्येतीचा विचार कर आणि हे सर्व जे काही तुझं सुरू आहे तर ते आता थांबव. तिला त्रास होणार नाही, आपण असं वागायचं आहे, तिला जपायचं आहे आपल्याला. मग अशा वेळेस मी तिला नाही कसं म्हणू हेच तुम्हाला सांग बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो. तर ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की आमच्या सगळ्यांचं ठरलेलं आहे आणि ते सर्वांना मान्य सुद्धा आहे. मी, नाना आणि पार्वती आई, आम्ही तिघात हे ठरलेलं आहे. तेव्हा आता पार्वती म्हणजे लताबाईचं नाव घेतल्यानंतर जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि जानकीच्या सर्व काही शेवटी लक्षात येते. तेव्हा आता जानकी म्हणते की अच्छा, म्हणजे पार्वती आई होती, म्हणजे नक्की त्यांचं काय म्हणणं आहे बरं. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हो, तिने तर सहज अगदी मोठ्या मनाने सांगितलं की प्रॉपर्टीचे हिस्से करून टाका जर सुमित्राच्या मनात आहे तर. खरंच माझ्या पार्वती आईचं खूप मोठं मन आहे, असे ऋषिकेश आता पार्वतीचं कौतुक करतो. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो का, मोठ्या मनाच्या आहेत का त्या, ही खोटारडी बाई आहे, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, एक नंबरची खोटारडी आहे. आणि हे बघा ऋषिकेश, अहो तुम्हाला कळते का, कालपर्यंत ती सुमित्रा आईच्या विरोधात होती आणि आज मात्र लगेच सुमित्रा आईचा जे काही निर्णय आहे तो सुद्धा तिला पटायला लागलात. मग विचार केलात का तुम्ही हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून होते, केवळ ऐश्वर्याच्या. आणि सुमित्रा आईंच्याच मुलांना ती प्रॉपर्टीची वाटणी द्यायला तयार सुद्धा झाली, याचा विचार तुम्ही केलात का. तेव्हा आता ऋषिकेश
ओरडतो तर जानकी म्हणते की आता ऋषिकेश 1 मिनिट, परंतु ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं तू प्रत्येक गोष्टीचा उलटाच विचार करत असते आणि प्रत्येक वेळेस म्हणूनच तुझ्या मनामध्ये उलटेच विचार येतात. आणि हे बघ जानकी, आज ना उद्या प्रॉपर्टीचे हे हिस्से करायचे आहेत, मग आजच ते हिस्से केले तर काय फरक पडतो, त्यात काय असं बिघडण्यासारखं आहे सांग ना. तेव्हा तर ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो. जानकी म्हणते की हे बघा माझं ऐकून घ्या. तर ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो की हे बघ मला एक काही ऐकून घ्यायचं नाही, पाच झाला आता, असे बोलून ऋषिकेश काही ना जानकीचं ऐकून घेता बाहेर निघून जातो. तेव्हा आता जानकी खूप विनवण्या करत असते की ऋषिकेश हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या, परंतु ऋषिकेश मात्र आता काही ऐकायला तयारच नसतो. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की हे सर्व काय चाललेले आहे, प्रॉपर्टीचे हिस्से म्हणजे नक्की काय, हे सर्व म्हणजे घराचे हिस्से करण्यासाठी चाललेले आहे तर. आणि एकतर ऋषिकेश सुद्धा हे सगळं ऐकायला तयार नाहीत. मग नक्की असं काय करायचं आहे बरं. तेव्हा आता इकडे सारंगला तर खूप आनंद होतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या ऐश्वर्या, अहो हे सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होत आहे. आणि धावतच अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. म्हणजे आपल्या बँक अकाउंटमध्ये आता पैशाचा पाऊस पडणार आहे. अगदी आनंदाने नाचतोच. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की झालं का नाचून, झाले हो. ऋषिकेश दादा प्रॉपर्टीचे पेपर्स बनवतात, यात नाचण्यासारखं असं काय आहे बरं सारंग. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो असं काय. तर ऐश्वर्या अगदी रागाने म्हणते की असं काय म्हणजे. आणि हे बघा सारंग, तुम्हाला कळते का, प्रॉपर्टीचे 4 हिस्से होणार आहेत आणि त्यातील एक हिस्सा फक्त आपल्याला मिळणार आहे. लक्षात आले का तुमच्या. आणि काही असे फालतूगिरी तुम्ही करतात आणि काय आनंदाने उड्या मारतात. तर सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, अहो हा तर आपला प्लॅन होता की प्रॉपर्टीचे हिस्से करायचेत, मग तरी सुद्धा तुम्ही असं का चिडतात. तेव्हा ऐश्वर्या आता सारंगचा गाल धरते आणि म्हणते की खरंच सारंग किती बावट आहात हो तुम्ही. म्हणजे हे बघा खरा प्लॅन तर हा नाहीच. म्हणजे हे बघा जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर ते येतील तेव्हा ऐन वेळेस मात्र ते पेपर्स बदलले जातील. आणि जे काही सह्या करण्याच्या वेळेस पेपर्स असतील तर ते पेपर्स बदलले जातील, कारण त्या पेपर्सवर जे काही आता वाटणी आहे ती चौघात नसेल की ती सगळी काही एकाच मुलाच्या नावावर असेल आणि फक्त एकच मुलगा त्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक असेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की एकाच मुलाला, म्हणजे नक्की कुणाला. तेव्हा लगेच आता ही ऐश्वर्या म्हणते की सारंग पुरुषोत्तम रणदिवे. तेव्हा सारंग तर अगदी खुश होतो आणि विचारतो की मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, ही सगळी काही प्रॉपर्टी तुमच्या वाटेला असेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो पण ऐश्वर्या, सौमित्र दादा, शर्वरी ताई. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो असं काय करतात तुम्ही, मला कसं हे कळत नाही की तुमचा तो सौमित्र दादा आहे तर तो जानकी बहिणीचा प्यादा आहे. आणि जेव्हा त्याला हे कळेल की घराची येथे वाटणी सुरू आहे तर नक्की तो अगदी फणा काढणार. आणि तुमची ती शर्वरी ताई, तिच्यावर तर जानकीचे उपकार आहेतच आणि त्यामुळे तसेही ती आपल्या बाजूने उभी नाही राहणार. तिला आता जानकीचाच पोळका असेल आणि ती तर आता हे प्रॉपर्टीचे हिस्से होण्यापासून अगोदरच नांगी टाकेल. त्यामुळे हे बघा सारंग, तुम्ही समजून घ्या की हे सर्व लोक आहेत तर ते अजूनपर्यंत जानकीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हे बघा आपल्याला फक्त आणि फक्त आपला एक हिस्सा घेऊन नाही चालणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला मात्र सगळे काही जे अधिकार आपले आहेत तर ते मिळायला पाहिजे. कळते ना सारंग मी तुम्हाला काय म्हणते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आले माझ्या लक्षात. म्हणजे हे बघा ऐश्वर्या, आपल्याला मात्र आता प्रॉपर्टीचे खोटे पेपर सुद्धा तयार करावे लागतील. तेव्हा आता ऐश्वर्या हसते. ऐश्वर्या म्हणते की तयार करावे लागतील. तेव्हा लगेच सारंग विचारतो की म्हणजे पेपर्स तयार झालेत सुद्धा. तर ऐश्वर्या आता हसत असते. म्हणजे ऐश्वर्याने सगळी काही तयारी अगोदर करून घेतलेली असते आणि आता ही प्रॉपर्टी सगळी काही तिला तिच्या नावावर करून घ्यायची असते. सारंगचा फक्त ती आता वापर करून घेत असते आणि सारंगला बरोबर आता आपल्या हाताखालचा पावला बनवते की सगळी काही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा तयार झालेले असतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच कपाटातून ते पेपर्स घेते आणि ते पेपर सारंगला दाखवते. सारंग हातात घेणार तोच ऐश्वर्या ते पेपर्स आपल्या हातात ठेवते आणि खोटे पेपर्स मी अगोदरच तयार करून ठेवलेत असं सारंगला म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश दादा जे काही पेपर्स घेऊन येतील आणि जे काही आपले पेपर्स आहे आणि ह्या पेपरची एकदा की आदलाबदली झाली तर आपण जिंकलो मात्र, असं आता ऐश्वर्याच्या ह्या सगळ्या मागचा प्लॅन असतो. आणि सारंग सुद्धा त्यात ऐश्वर्याची साथच देत असतो सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी. नंतर आता इकडे सुमित्रा टेन्शन मध्येच आपल्या रूम मध्ये बेडवर बसलेली असते आणि तेवढ्यात आता जानकी दरवाजा वाजवते. सुमित्रा आता वैतागून म्हणते की कोण आहे. तर जानकी आता दरवाजा उघडते आणि आत येते. तेव्हा जानकीला बघून आता सुमित्राला भलताच राग येतो. तेव्हा लगेच आता सुमित्रा तटकन उठते आणि रागाने म्हणते की अगं तू का आलीस इथे, मी तुला सांगितलं होतं ना येथे माझ्या रूम मध्ये येऊ नकोस. आणि हे बघ येथून चालते हो, मला तुझा एकही शब्द
सुद्धा ऐकायचं नाही. तर जानकी आता खूप विनवण्या करते. जानकी म्हणते की हे बघा आई माझं ऐकून घ्या. तुम्हाला मला माहिती आहे की तुम्हाला माझं तोंड नाही बघायचं आणि तुम्हाला मी तुमच्या रूममध्ये आलेलं सुद्धा नाही चालणार. आणि हे बघा आई माझं प्लीज ऐकून घ्या. जर आता मी बोलले नाही तर खूप मोठा असा अनर्थ होईल. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि आई एकदा माझं ऐकून घ्या. तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा रागाने जानकीचा हात अगदी झिडकारते आणि जा इथून असं मोठ्या आवाजात म्हणते. तेव्हा आता सुमित्रा लगेच तिच्या लक्षात आल्यानंतर जानकीला रागानेच म्हणते की अच्छा, म्हणजे मी प्रॉपर्टीचे हे जे काही हिस्से आहे तर ते वाटणी मागितली म्हणूनच तुझ्या नाकाला मिरच्या झोंबल्यात. जानकी बिचारी मात्र रडत असते आणि ती लगेच आता सुमित्राला म्हणते की आई तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे सगळं काही मी प्रॉपर्टीसाठी बोलले तर. आणि हे बघा आई मागच्या वेळेस आम्ही प्रॉपर्टी जी काही आहे तिचा विचार केला नव्हता. अगदी हे घर सोडून गेलो होतो तरीसुद्धा काहीच आम्ही या घरातील अगदी कवडीसुद्धा नेली नव्हती. हे तुम्ही सगळं काही विसरलात का आई? आम्ही त्यावेळेस प्रॉपर्टीचा सुद्धा विचार केला नव्हता तरीसुद्धा आज आई तुम्ही माझ्यावर हे असले आरोप करतात. आणि हे बघा ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी आपलं घर विकायला निघाले होते. घर मात्र येऊन आम्ही वाचवलं. याचा सगळं काही विसर तुम्हाला आत्ता पडला का? तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हो ना ऐकव. अगं आतापर्यंत तू या घरासाठी काय काय केलं ते सगळं काही मला आता ऐकव. सुमित्राचा खूप मोठा जानकीबद्दल आता गैरसमज झालेला असतो. जानकी आता खूप रडत असते. आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघा आई नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे बघा मी तुम्हाला काही असं ऐकवत नाही. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या माणसाला लख अशी वाट दिसत असते फक्त धूळ गेलेल्या माणसाचा हात असा घट्ट पकडायचा असतो आणि त्याला वाट दाखवायची असते असंच मला म्हणायचं आहे. एवढंच आई आता मला कळते आणि तेच मी करत आलेले आहे. सुमित्रा याचा सुद्धा गैरसमज करून घेते. सुमित्रा म्हणते की अच्छा, म्हणजे आम्ही अगदी जी काही वाट आहे आमचा मार्ग विसरला आहोत आणि तू आम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करते. तर सुमित्रा आता भलताच गैरसमज करून घेते आणि रागरागाने खाली बसते. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी आता रडतच म्हणते की आई अहो तुम्हाला कसं समजावू तेच मला नाही कळत. आणि हे बघा आई तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मग हवी ती शिक्षा तुम्ही मला द्या. माझ्याशी बोलू सुद्धा नका. परंतु त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात तुम्ही येऊ नका. तिच्यावर विश्वास ठेवून काही असं पाऊल उचलू नका. ती ऐश्वर्या खूप दृष्ट आहे आणि तिच्यासाठी तुम्ही आपल्या घराचे तुकडे करू नका. तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की पुरे कर. का सारखं सारखं त्या ऐश्वर्याचं नाव घेते आणि हे बघ तिच्यावर असे भलते सलते आरोप करू नकोस आणि त्या पार्वतीच्या हातचं खेळणं बोलण्यापेक्षा आम्ही आमचं जे काही आयुष्य आहे तर ते जगू आणि तू त्यात आडवी येऊ नकोस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हवं असं नाही आणि कसं समजावू तुम्हाला. आणि हे बघा आई ती ऐश्वर्या आज प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागते आणि जर तिने उद्या आपल्या घराचे हिस्से केले तर आई तुम्हाला ते चालणार आहेत का? तेव्हा आता सुमित्रा तोऱ्यातच म्हणते की हो चालतील मला ते. आणि परत मोठ्या आवाजात जानकीला म्हणते की हो मला ते चालेल. तेव्हा आता जानकी शांत राहते. तर सुमित्रा विचारते की ऐकलंस ना, मग बोल आता तुला काय बोलायचं आहे ते. जानकीला खूप रडू येते. जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आई हे बघा जर तुम्ही असं करायला लागलात तर आम्ही काय करायचं. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की हो तुम्ही काही करायचं नाही आणि आम्ही सुद्धा नाही. तेच तर मी तुला सारखं सारखं सांगते की तू काही करू नकोस, काही बोलू नकोस आणि सगळ्यात अगोदर ही नाटकं थांबव. हे जे काही सुरू आहे या घरामध्ये दृष्टचक्र सुरू आहे तर ते सगळं काही तुझ्यामुळे, कारण तू यात पार्वतीला या घरात घेऊन आली आणि तेव्हापासूनच हे सगळं काही आता घराचे वासे तुटले. आज ती पार्वती मात्र तुझ्या नवऱ्याची आई बनून या घरावर राज्य करते आणि तू काय करतेस आणि तू मात्र तिच्या हातातील खेळणं बनून तिच्या समोर नाचते जानकी. तेव्हा आता जानकी खूप रडते आणि म्हणते की आई अहो माझे हात दगडाखाली आहेत आणि हे बघा आई माझं चुकलं, मी त्याची माफी मागते, मला माफ करा. ती खूप मोठी एक चूक झाली. त्या बाईला मी घरात आणायला नको होतं खरंच. त्या बाईला घरात आणले आणि खूप मोठी चूक करून ठेवली. आणि हे बघा आई आता खरंच माझं कशावरच कंट्रोल नाही. मला नव्हतं माहिती ती बाई घरात आल्यानंतर इतका मोठा तमाशा करेल म्हणून. परंतु आता हे बघा आई माझ्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. सुमित्राचा जानकी हात धरते आणि रडतच म्हणते की आई माझ्या हातात नाही, परंतु आता सगळं काही तुमच्या हातात आहे. आई तुम्हाला आठवतं का हे जे घर आहे तर ते आपल्या दोन्ही हाताने आपल्या दोघींच्या हाताने आपण घट्ट असं विणलेलं आहे. ते काही आपण असं धरून घट्ट अगदी विणून ठेवलेलं आहे. ते घर मात्र आता तुम्ही विसरून देऊ नका.
विसवून देऊ नका. आता जानकी खूप विनवण्या करत असते. सुमित्रा सुद्धा रडतच जानकीकडे पाहत असते आणि आता रडता रडता तिला भलताच राग येतो. रागानेच लगेच आता जानकीच्या हातातील हात बाजूला हिसक्याने काढून घेते आणि बास कर जानकी, यापुढे एकही शब्द तू आता बोलू नकोस असं स्पष्ट शब्दात सांगते. बास झालं बास, आता यापुढे मात्र मी तुझी आई सुद्धा नाही आणि सासू सुद्धा नाही असे स्पष्ट शब्दात जेव्हा ती जानकीला म्हणते तेव्हा जानकीला आता एक खूप मोठा आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जे काही मी तुला सांगितले ते लक्षात ठेव. तर जानकी म्हणते आई प्लीज असं बोलू नका. तर सुमित्रा म्हणते की अगं हे जे काही तू डाव खेळतेस ते सगळे डाव मला कळतात. जानकी आता इतकी जीव तोडून अगदी सांगण्याचा प्रयत्न करते की आई हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा. अहो कोणतेही असे डाव माझे नाहीत आणि माझ्या मनात सुद्धा असं काही वेगळं काळबेरं नाही म्हणून मी फक्त आणि फक्त आपल्या घरातील विचार करते. आणि ती ऐश्वर्या तुम्हाला माहितीच आहे की आतापर्यंत तिने काय काय केले आणि काय काय नाही. तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर आता सुमित्रा तर ऐकायला तयारच नसते. जानकीच्या हाताला धरते आणि आता मला तुझं एकही ऐकून घ्यायचं नाही, तू काही एक बोलू नको म्हणून तिला रूमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आता सुमित्रा करत असते. शेवटी आता जानकी विनवण्या करून आईंना सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु सुमित्राने आता जानकीला रूमच्या बाहेर काढून दरवाजा लावून घेतलेला असतो. तरी सुद्धा बिचारी जानकी आता दरवाजा वाजवत आईंना म्हणत असते की आई हे बघा तुम्ही त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका आई प्लीज आई प्लीज म्हणून जानकी आता खूप अशी रडतच दरवाजा वाजवत असते. आणि सुमित्रा सुद्धा आता दरवाजाला पाठ देऊन खूप रडत असते. तिला सुद्धा खूप अगदी मनस्ताप होत असतो आणि जानकीला तर खूपच जास्त. जानकी सुद्धा आता दरवाजाला पाठ लावून खूप रडते. त्यानंतर आता जानकी ही रूम मध्ये यायला निघते. आता सुमित्रा तर ऐकायला तयारच नसते. शेवटी जानकी कंटाळते आणि रूम मध्ये येतच असते. तोपर्यंत ओवीने रूम मध्ये लॅपटॉप घेतलेला असतो आणि ते सीसीटीव्ही जे काही आहे तर ते चेक करत असते. ओवीला आता काही कळत नसतं की नक्की हे काय ओपन झाले असेल. तेव्हा ओवी आता लगेच ते बंद करणार तोच लगेच जानकी येते. जानकी लगेच आता ओवीला म्हणते की अगं ओवी काय करतेस आणि लॅपटॉप कशाला घेतलास तू. तेव्हा आता लगेच ओवी म्हणते की आई अगं कुठली फिल्म तू पाहतेस. अगं यामध्ये फक्त माणसं ये-जा करतात. मी किती वेळचं मी फॉरवर्ड करून पाहते परंतु अगदी बोरिंग होतंय. अगं बोरिंग फिल्म आहे आणि आई काय ही फिल्म तू पाहतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं राणी ही फिल्म नाही, अगं माझ्या काही कामाचं आहे तर ते तू फिल्म वगैरे नको समजूस. आणि हे बघ तू का बसलीस बरं इथे. मी तुला सांगितलं होतं ना तू खेळायला जाऊ नकोस आणि अभ्यासाला बस. अजूनपर्यंत तू अभ्यासाला बसली नाहीस. काय अगं काय बोलतेस. अगं ओवी काय करतेस तू. तेव्हा ओवी ऐकायला तयारच नसते आणि शेवटी ओवी आता रूमच्या बाहेर निघून जाते. तेव्हा आता जे काही ते लॅपटॉप मधील ते सीसीटीव्ही फुटेज आहे तर जानकी बारकाईने पाहते. तेवढ्यात तिचा एक माणूस समोरून जाताना दिसतो आणि त्याच्या हातामध्ये जे काही पॉकेट असतं ते पॉकेट मात्र आता जे काही DNA सॅम्पलच्या पॉकेटमध्ये नेले होते अगदी सेम टू सेम ते पॉकेट तसेच दिसते. आता ही जानकीच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा आता जानकी विचार करते की हा तर डावीकडून पॉकेट घेऊन गेला आणि पुन्हा मागे आला आणि त्या माणसाच्या हातामध्ये एक लिफाफा सुद्धा आहे. जानकीला ओळखते आणि तो माणूस गेला सुद्धा, जाताना सुद्धा याच्या हातामध्ये तेच होते आणि येताना सुद्धा शेवटी तेच आहे. म्हणजे नक्की ह्या पॉकेटमध्ये ते सॅम्पल असणार की ज्यावेळेस हा ऍक्सिडेंट झाला एवढ्या वेळात त्यानं ते नक्की बदलले असणार. आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते. सर्व काही जानकीला समजलेले असते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता लताबाई आणि कावेरी ह्या मंदिरात आलेले असतात आणि त्यांची आता एकमेकींची भेट होते. तेव्हा मात्र आता लगेच कावेरीने सांगितलेलं असतं की आता जे सयाजीराव आहे तर त्यांनी नानांना किडनॅप केले होते. तेव्हा आता लताबाई म्हणते की म्हणजे तुम्ही काय बोलतात की नानासाहेबांना जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं का. तेव्हा आता कावेरी म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात. अहो जानकीच्या वडिलांनी नाही तर ऐश्वर्याच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं. मी जानकीची आई नाही तर ऐश्वर्याची आई आहे हे आता समजल्यानंतर आता लताबाईला धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता लताबाई समोर सगळं सत्य आल्यानंतर लताबाईला धक्काच बसतो. लताबाई डायरेक्ट आता लगेच इकडे ऐश्वर्याकडे येते आणि रूम उघडून मात्र ऐश्वर्या तिथे बसलेलीच असते बेडवर. तर लताबाई आता लगेच अगदी रागरागाने मात्र ह्या ऐश्वर्याकडे पाहतच असते. त्यानंतर मात्र जानकी आता त्या माणसाचा फोटो वगैरे बघून पोलीस स्टेशनला येते आणि त्या हवालदाराला म्हणत असते की तुम्ही त्या माणसाला ओळखतात तर आणि नक्की तुम्ही ओळखतात आणि तो आपल्याच
गावातील आहे का, नक्की तो कुठे असतो आणि त्याला कुठे सापडू, कुठे शोधू मी त्याला, असं ती आता त्या पोलिसाला विचारत असते. तेव्हा जानकी मोबाईलमध्ये त्या माणसाचा फोटो बघून आता तेथून जातच असते आणि एका चहा टपरीवर तो माणूस चहा घेत असतो. तेव्हा तो आता त्या चहावाल्याला ओरडतो की अरे एक चहा दे. तेव्हा जानकी आता वळून त्या माणसाकडे पाहते आणि तो मोबाईलमधील जो काही फोटो आहे तर तो सुद्धा अगदी तसाच आहे. हे जानकीला तर सगळं काही ओळखलेलं असतं. तेव्हा आता जानकीला त्या माणसाला बघून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.